तुम्ही इथं म्हणजे टॅक्स पावती वगैरे आमचं लाईट बिल आहे, टॅक्स पावते आहे आणि सर्व शाळा फिळा सर्व इथं स्थानिक झालेलं आहे आमच्या मुलाचं. किती वर्ष झाले जवळपास राहता? 1982 साली. बर. आणि पुढचे तसंच आहे, कारवाई केली नाही, पक्के बांधलेले पक्के बांधलेले, नुसतं रोडला बांधलेले त्यांनी, ते घर हे केलं नाही. आमचं झोपडपट्टीच समोरच काढलंय त्यांनी पैशाच्या दबावावर. हे पण सगळं पुढे चालत ते सगळे हा, घे इकडे. अक्कलकोट रोड, गांधीनगर या ठिकाणी गेल्या 50 ते 60 वर्षापासून राहत असलेले एक जवळपास 14-13 कुटुंब या ठिकाणी सोलापूर महानगरपालिका अतिक्रमण विभागाने काल कारवाई करून त्यांचं अक्षरशः घरं उद्ध्वस्त केलेले आहेत. जवळपास 50 वर्ष राहत असलेले लोक, ह्यांचं टॅक्स पावती आहे, इथली लाईट बिल आहे, इथं सर्व काय ह्यांचा या ठिकाणी उद्धारनिर्वाह या ठिकाणी यांचा निवारा असताना सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्ताला काय मानसिकता त्यांची निर्माण झालेली आहे मला माहिती नाही, की फक्त आणि फक्त ते गरिबावर कारवाई करायचं, गरिबाचे घरं पाडायचे आणि श्रीमंताचं. आपण या ठिकाणी पाठीमागं बघू शकतो की तसेच सेम ह्यांच्या ज्या लाईनीला आहेत तसंच सेम पक्क घरं बांधलेले आहेत. त्या लोकांचे घरं पाडले नाहीत का, तर इथले स्थानिक नगरसेवक, कोणी आमदार काय असेल ह्यांचं त्यांचा वशिला घेऊन ते थांबवतात आणि ह्या लोकांचं मात्र कारवाई करतात. ह्या लोकांवर म्हणजे बेघर करतात. म्हणजे सोलापूर महानगरपालिका आयुक्तांनी अशी मानसिकता करून इथं सोलापूरमध्ये आलेले आहेत की फक्त आणि फक्त गरिबावर कारवाई करायची आहे, यांचे घरं पाडायचे, यांचे घरं उद्ध्वस्त करायचे आहेत आणि कारवाई करायची आहे. तर या माध्यमातून मी या ठिकाणी शासनाचं धोरण ज्या पद्धतीने आहे की जवळपास 2011 पासून जे इथे रहिवासी असतात झोपडपट्टी, वन जमिनी वगळता, आरक्षण जमिनी वगळता असं शासनाचं धोरण आहे की जे झोपडपट्टी एरियामध्ये जे हे आहे ती त्यांना कायम करण्याची तरतूद आहे. तरी असताना असं सोलापूर महानगरपालिका मात्र शासनाच्या विरोधात जाऊन या ठिकाणी यांच्यावर कारवाई, गोरगरीब लोकांवर कारवाई करत असतात आणि जे दांडदांडगे आहेत, जे पैसेवाले आहेत त्यांच्यावर मात्र कुठलीही कारवाई नाही. अत्यंत हे चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी ह्या प्रकार घडत आहेत. तर आम्ही सोलापूर महानगरपालिकाचं या ठिकाणी जाहीर निषेध करतो. जे शासनाचे धोरण घालून दिलेले शासन